अगं आपल्याला एवढं लांब चालायचं नाहीये. हे 25-30 किलोमीटर होतं. हे जर 10 किलोमीटर कमी झालं आपण पुढे चालणं होतं ना. आपण स्वारगेट पर्यंत गेलो ना तरी तुला तिथं 10 किलोमीटर एक्स्ट्राच पडणार आहे. स्वारगेट हडपसर 5-7 किलोमीटर असेलच. आणि तिथं प्रॉब्लेम काय आहे, फक्त रस्ते बंद असणार. पालखी बिलकी काय नाही, तुम्ही जर उत्साह तरी राहील पालखी आपल्यावर. म्हणजे पालखीच्या वेळी सकाळी ना ऍक्च्युअली मी जे म्हणत होते ना मैत्रीण माझी, तर ती मला काय म्हणाली, आपण इथनच जाऊया आणि म्हणजे आमचा निघायच्या आणि पेरुगेट पर्यंत जाऊन परत येऊ, वाटलं तर पुढे जाऊ, हडपसरवरून परत येऊ, नाहीतर पेरुगेट नाही पुलगेट नाही परत येऊ. म्हणजे आमचं काय ठरलं, जेवढं झेपतं तेवढं जायचं आणि परत यायचं. भवानी पेठेत किती वेळ असते? मुख्य दिंड्या आहेत ना, मुख्य दिंड्या त्या वेळेत निघतात. बाकीची लोक 4-3 वाजल्यापासून सुद्धा निघाली. पण ते निघतात ना, म्हणूनच रस्ते बंद होतात. आणि ते सुद्धा रस्त्याला जागा पाहिजे असती म्हणून आधी पुढे पळतात ती लोक. त्यांचे नंबर असतात म्हणून पुढे निघतात. आता पण रिक्षाला काय म्हणाला, तुम्ही पालखीच्या 2 तास अगोदर तुम्हाला तो घेऊन ये, तिथपर्यंत घेऊन दे, तिथपर्यंत जा आणि मग तिथून चालायला. पण मला हा ऑप्शन खरंच बेटर वाटतं. सकाळी डायरेक्ट नाना भेटत नव्हते. पुढे आपल्याला इकडे जास्त ह्या बाजूला आता ह्याच्या इकडे काय म्हणतात भवानी पेठेत निघा. हा भवानी पेठ किंवा इकडचा म्हणजे आज सिटीत जाण्यापेक्षा इकडं जो मॅच होईल ना रस्ता तिथं जाऊन तिथनं पुढे चालू करू. भवानी पेठेत गेलं तर अतिउत्तम. तर मग तिथपर्यंत जायचं कसं तो प्रश्न आहे. सकाळी ते हडपसर ते सासवड चालत किती वेळ लागतो जायला? 12 तास एवढं चालणार? 20 किलोमीटर 30 किलोमीटर म्हणजे 5 तास लागतील. मध्ये 2 एकदम थांबत जाऊ शकतो. 6 वाजेपर्यंत जातील सासवडला. काकू तो एवढं चालणार? दिव्या घाट 5-7 तास दिवे घाट लवकर निघतात ना. मध्ये जा तू खरंच जा. काकू तू चालणार एवढी? जाणं ते मुक्कामी चालले सासवडला. मला पण हडपसर ते सासवड एवढं चालणार का? 20 किलोमीटर काही विशेष नाहीये. नाही माणूस चालतो बऱ्यापैकी, एवढं काही म्हणजे अंतर कमी करायचं, दुसरं काही नाही. इथलं पण 10 किलोमीटर वाढवायचं, पुढे जायचं. जितकं जास्त पुढे जाता येईल तुम्ही सासवडपर्यंत. आमचा ठरताना तोच प्लॅन होता की आपण इथनं जायचं सिटीमध्ये. यार तुम्हाला सोडून काही ते आवडलं की मग कसे झाले होते पोहे? एकदम मस्त. दूध हळद कसं झालंय? दूध हळद कसं झालंय? दूध हळद बघावं माणसाने वरती. वारकरी लोक निघाले आता. झूम करून करून टाका. वारकरी लोकांचा नाश्ता झालेला आहे. काय काय ना तुला काय नाही. मी जाते. अगं तुला काही नाही करते, मी तिकडे करते. मोबाईल बघितलं की लोक पळतात. जेव्हा कळतं बरोबर तू काहीतरी करते. किती आले आता व्हिडिओ? किती आले? 90-92 झाले. बंगाली असतात ना ते दाखवतात, ते पण असेच सारखे म्हणून. हा
तेच म्हणलं वारकरी रेडी झालेले आहेत, वारकरी निघालेले आहेत. अय अश्विनी तिकडं तोंड केलं. अगं बाय तरी कर अश्विनी. फोन चार्जिंग वगैरे कुठे करणार? फोन काय माहिती मला, चार्जर आहे बहुतेक, चार्जिंग झाला असला तर असला नाही तर बंद पडेल. दोघींचे आहेत, कोणाचं तरी एखादा असलं चालू. एक बंदच ठेव, एकच चालू ठेव आता. तसंही मला काही लागत नाही. चलो बाय. अच्छा फोन कर मधनं मधनं. आता इथून कुठे जाणार तुम्ही? आता वारी तिथं पोचलेली असेल का? तर वारीला जॉईन करणार का कसं? अच्छा, काय झालं? सोनालीज गुड लाईफ. गुड लाईफ. लिफ्टचं दार लागेपर्यंत बाय बाय.